यांचा संघ वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे पुढे सरसावलेत. पदल आलित्य गेलंय डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉल आज रवी हासे यांनी देखील एक अर्धशतक. ओव्हर द कव्हर फिल्डर आहे तिकडे. वाह जबरदस्त. भूषण उघडे होते त्या ठिकाणी परंतु मला वाटतं शहानिशा केली. आयकॉन विरुद्ध आयकॉन. वाह कडक बेधडक लाजवाब अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. स्टँड एकदा निकित रिव्हर्स अटेम्प्ट खाली क्षेत्र निवडलं आणि यावेळेस जर पाहिलं तर नो बॉलचा कॉल देखील देण्यात आला. जबाबदारी वाढली. आता पुढचा बॉल पुढे टाकलाय पुढेच खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड खाली क्षेत्र निवडलं आणि बॉल सरळ बाउंड्री. थोडेसे इंजुर आहेत नवनाथ हडवले. पुढचा बॉल घेऊन तयार आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. अगदी सहज खेळलेला फटका गेले तिथून सुपर हिटला. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला परत एकदा खाली क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक तिकडे कोणीही नाहीये आणि कोणी असतं तरी तिथे संधी नसती. बोललं तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यात स्ट्रोक चांगला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत त्या बॉलला खेळलेत. अनिकेत काळे यांच्या बॅटमधून एक जप करायलाय. फुल टॉस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. फिल्डर जज करतायत बॉलला परंतु एक टप्पा घेत चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईन क्लिअर. स्पर्धेची फायनल 13 फेब्रुवारीला या स्पर्धेची फायनल आहे. फुलर लेंथवर या समोरच पकडले गेले. कैलास उगले. फुलर लेंथवरचा बॉल फणसांकडे अपील आणि यस टू व्हीलर बाईक मिळवली होती तिथे सांड बंधूंनी. वाह कडक आहा कडक स्ट्रोक. बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. खेळपट्टीवर झोपले पडले परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडलं. अनिकेत काळेने बॉलला थेट गंगापूरला पाठवलंय. षटकार. खूप चांगला स्ट्रोक. फॉलिंग स्वीपचा एक देखणा स्ट्रोक. आणि अनिकेत काळे काय आहे ते आज या मॅच मध्ये ते दाखवून देतात. जबरदस्त कामगिरी इकडे अनिकेत काळे यांची बघायला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल हा स्ट्रोक खेळणं तितकं सोपं नाही परंतु अनिकेत काळेनं तो फटका खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार आलाय कैलास उगले यांच्या विपक्ष आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 56 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला बघायला मिळेल. बॉल मला वाटतं हरवलाय डायरेक्ट. दूर मारलाय आणि रात्रीचा देखील तो सापडणं तितकं सोपं नाहीये. परत एकदा विकेट. वा अनिकेत वा. हा बॉल देखील मिड विकेट बाउंड्री लाईन पार फेकून दिलाय. क्रिकेट हे दोन फटके असतात. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप हेलिकॉप्टर हे शॉट्स पाहायला मिळत असतात आणि हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्त पाहायला मिळतात. यावेळी चांगला स्ट्रोक. बॉल वेगात चाललाय. साजिद मौलाटापासून फार दूरवर आहेत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एकदा जोरदार टाळे अनिकेत काळेसाठी. अर्धशतक पुरली मुडने की वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में. जो रखता है हौसला आसमान छूने का उसे परवा नहीं होती गिर जाने की. कमी गतीने टाकलाय इथे फसवलंय आणि फिल्डर बॉलच्या खाली. विकेटचं पतन. आणि मी मागच्याही सामन्यामध्ये बोललो होतो की अमोल कवडे जे आहेत ते फांद्या तोडत बसत नाही ते खोडावर गाव घालतात. वाह 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 जबरदस्त अफलातून. शॉट आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीणसाठी. षटकार ठोकलेला आहे. काय जबरदस्त स्ट्रोक तिकडे एक्झिक्यूट केलाय. पहा ऍक्शन रिप्ले. वा वा वा. आपण खेळलेला फटका किती लांब गेलाय हे पाहतोय झोपून प्रवीण. आणि तेच आपल्याला टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील दाखवलं जातं आणि ही ओळख आहे या खेळाडूची. मी अगोदरही सांगितलं. रिव्हर्स. वा प्रवीण वा. अजून एक शानदार स्ट्रोक. यशोदीप प्रयत्न करतायत परंतु यशोदीपचे प्रयत्न पडतायत कमी आणि प्रवीणला मिळते 4 धावींची हमी. शेवटच्या बॉलवर चौकार. 73 वरून माफ करा 77 धावा प्रवीण नाईकवाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटकार आणि एक चौकार. काय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना जो शौक रखते है उडने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि ते काम सातत्याने प्रवीण नाईकवाडी दाखवत आलेलं आहे.
आज संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्यानं केलं. मैदानात गेला, पहिल्याच बॉलवर षटकार, शेवटच्या चेंडूवर एक चौकार खेळला. प्रवीण नाईकवाडी मॅन फ्रॉम अकोले आणि तोच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळालेला आहे. तर 73 बनवल्या, माफ करा. चला लगेच फिल्डिंग लावा. 36 चेंडूंमध्ये पाहिजे 38 साठी अनिकेत काळे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलंय. बॉल अनिकेत. वा वा वा, कलात्मक क्लासिकल अंदाज, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय नवनाथने आणि या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. बाद करू शकला नाही. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. यस यस यस, आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. फलंदाज सुनील खरे. पहिलाच बॉल उडवलाय आणि सरळ फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. गाव घुलेवाडी, नाव नवनाथ हडवळे आणि काम षटकार ठोकायचं. जबरदस्त तडाखा दिलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कनेक्शन खूप चांगलं झालं बॅट आणि बॉल मध्ये आणि बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं. 6 धावा तिकडे प्राप्त करण्यात आलेल्या आणि या समोर खेळलाय. लॉंग ऑन मध्ये कुठेच नाहीये आणि नवनाथ हडवळे जबरदस्त बॅटिंग करतायत. हडवळे यांनी, मला वाटतं टीव्हीएस ची बाईक होती, स्टार सिटी मिळवली होती. यावेळी चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार आले लागतं. शुभम तयार आहेत. खरा बॉल, खरा बॉल आणि नवनाथ हडवळे असे चेंडू सोडणार कुठे. नो बॉल आणि त्यावर हा चौफलकावर शुभम बॉलिंग साठी. आखूड टप्प्याचा बॉल, शॉट अँड पुल आणि या बॉलला केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. हडवळे. खरा बॉल, फटका इथे फसतोय. फिल्डर मिड विकेट वरून आले खरे बॉलवर, परंतु एक टप्पा घेऊन बॉल अडवत आहेत. नो बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि वा वा वा, धावा मिळत आहेत 6 6 आणि 6. अजून एक कडक बेधड. 19 बॉल मध्ये 24. परत एकदा, यावेळेस देखील एक तगडा प्रहार. अर्धशतक पूर्ण केले नवनाथ हडवळे यांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रास्ते भी जिद्दी है और मंजिलें भी जिद्दी है. देखते हैं आगे क्या होगा. नवनाथ हडवळे के हौसले भी जिद्दी है. यावेळेस देखील एक तगडा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. भूषण उघडे देखील ऑन फायर होत आहेत आता. बिग हिट, स्क्वेअर लेग मध्ये तडाखा. बॉल प्रेक्षकांमध्ये फेकून दिलाय. नवनाथ हडवळे यांचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. इलिमिनेटरला जाण्यासाठी 5 रन पाहिजे. रिव्हर्स, क्या बात है. अजून एक शानदार स्ट्रोक, अजून एक दर्जेदार स्ट्रोक. अल्टी पलटी आणि यस, भूषण उघडे सामना संपवत आहेत. खेळ चांगले लढलात. आज सकाळपासून आपण खेळत आलात.